काल रात्री झोपता झोपता चंगुनी मार खाल्ला. म्हणजे त्याला मच्छी खायची होती. तर रात्री जेवणाच्या टायमाला जेवण बनवलेलं पण त्याला मच्छी खायची होती. तर मच्छी कुठून आणा, पण त्याची जिद होती मच्छीच खायची. म्हणजे त्याला मारून आणि अंड्याचं आमलेट काढून नंतर त्याला झोपवलं. असो, मग आज सकाळची सगळी कामं आवरून घेतली. म्हणजे कपडे भांडी जे पण आहे जेवण वगैरे करून घेतली. आणि तेच करताना 2:30 वाजून गेलेले आणि चंगूला झोपायचं होतं. पटकन तिला झोपून घेतलं. आणि माईने माझ्या हातात मोबाईल बघितला ना का तिला काय राहत नाही. म्हणजे तिला पण मोबाईल पाहिजे. आणि मोबाईल काय अशी बटणं दाबवते बापरे, आजकालच्या पोरांना काय सांगायचं. तिचे हेच नखरे मी बघत होती. काय पण करत होते पण खूप क्यूट वाटत होती. नंतर ती अशी काय हरकती करतोय, चला असू द्या. नंतर संध्याकाळी होती आणि मी राजला फोन करून बोलते तू आज काय पण करून मच्छी घेऊन ये. आणि राज मच्छी घेऊन येतो आणि लवकर पण येतो. आज मी सांगणार अलगच पद्धतीने, कारण की बिहारी स्टाईल मच्छी बनवणार. खरं सांगू, याला पहिला त्याला बिहारी स्टाईल मच्छी करताना ना पहिला ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायला लागते. आणि ते करताना खरंच तेल भरपूर अंगावर उडते आणि मला खूप भीती वाटते. म्हणून राज माझी मदत करतो. आणि जेव्हा पण मच्छी घरी बनते ना तेव्हा राज मला अशीच मदत करतो. जाऊ द्या. मग पटकन हर्षू ट्युशनवरून आलेला. मग पहिला त्याला सरप्राईज होते की बाबा बघ तुझ्यासाठी फिश घेऊन आलो. मग पटकन त्याला चपाती आणि फिश खायला घालते. ही मच्छी कढी बनवताना खूप टाईम लागतो. कारण की मच्छी पहिला फ्राय करा नंतर बनवा. चला जाऊ द्या, पटापट ह्यांना चारवून घेते कारण की याला खूप बरं वाटलेलं आहे. याचं रिॲक्शन बघा. आणि नंतर मग हा मसाला मी तयार करते कारण तो बोलतो माझा तळून झाला. तळतानाच भरपूर टाईम लागेला. मग मसाला पटकन रेडी करून घेते आणि मच्छी फ्राय केलेली मच्छी रश्श्यामध्ये सोडून घेते आणि पटापट चपात्या बनवायला लागते. आणि खरं सांगू लिटरली मला खूप गरम झाले. असं वाटतं कधी होते आणि मी बाहेर निघते. फायनली मच्छी कढी पण झाली आणि चपात्या पण झाल्या. मग नंतर आम्ही निघतो बाहेर थोडं. आणि रोजच आहे थोडं जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर आम्ही बाहेर निघतो. पण आज आम्ही भरपूर मोठ्या लांबच गेलेलो. म्हणजे यांच्या मित्रांच्या घरी गेलो. आणि तिकडे गेलो ना तर आता मित्रांच्या घरी गेलो बोललं की थोडा टाईम लागतो आणि भरपूरच टाईम झाला. कारण की दुसऱ्या दिवशी गुरुवार लागणार होता. आम्हाला घरी जाऊन जेवायचं होतं. फिश वगैरे खायची होती. मी तुम्हाला सांगते मी अर्धा तासामध्ये त्या दोघांना पण चारवलेलं आणि मी पण नंतर जेवलेली. खरं सांगू अर्धा तास एवढ्या घाईघाई मी जेवलो कारण की 12 वाजलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार लागणार होता. आणि गुरुवारी आम्ही नॉनव्हेज वगैरे काही खात नाही. आणि मला किचन वगैरे सगळं धुवून घ्यायचं होतं. मलाच माहिती त्या अर्धा तासात मी किती पटापट काम केलं. चला जाऊ द्या. अर्ध्या तासाच्या अगोदर झालं, 12 वाजेच्या अगोदर किचन वगैरे सगळं धुवून झालं. फायनली माझं सर्व काम झाले. तर असा होता हा व्हिडिओ माझा. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण हां, अगोदर तुम्हाला मी सांगते, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला छोट्याशा सिम्पल लाईफमध्ये खूप सपोर्ट करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तो